इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरीराविषयक तसेच वाळू तस्करी अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करावे तसेच प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले होते. करकम येथील सराईत गुन्हेगार बालाजी हनुमंत पवार राहणार खेडबोसे तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध वाळू चोरीचे मालाविषयक शरीराविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, मालमत्ता हिसकावून घेणे, घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, जाळपोळ करणे, विनयभंग करणे, अवैधरित्या विनापरवाना नदीपात्रातून वाळू उपसा करून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणे असे 9 गुन्हे करकम तसेच अकलूज आणि नातेपुते पोलीस ठाण्यात दाखल आहेत. स्थानबद्ध इसम बालाजी पवार याच्या गुन्हेगारी कारवाईवर आळा घालण्यासाठी अतुल कुलकर्णी यांच्या मार्फतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक करकम पोलीस ठाणे यांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सोलापूर येथे MPDA कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता. कार्तिकेयन एस जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते. ते सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता करकम पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. कारवाई करून त्यांनी बालाजी पवार यास येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध केले आहे. विशेष म्हणजे बालाजी पवार यास यापूर्वी MPDA कायद्याअंतर्गत यापूर्वीही स्थानबद्ध करण्यात आले होते. त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाई करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती.